तर काल आपण बघितलं होतं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी म्हणजे काय. आपण व्हॅलन्सीची व्याख्या बघितली होती. एक वेळेस सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचे व्हॅलन्सीची व्याख्या. चला काय बोला. द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट इज कॉल्ड ॲज व्हॅलन्सी. खालचे पण म्हणा. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड और gained or shared by an atom to become stable is called as valency. व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन याच्यात फरक आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 ते 4 असतील तर व्हॅलन्सी ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एवढीच असते. परंतु व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 ते 8 असतील तर व्हॅलन्सी 8 मायनस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. हे आपण बघितलं. आज आपण बघत आहोत आणि त्याच्यानंतर आयोनिक बॉन्ड बघितला आपण. आयोनिक बॉन्ड अतिशय महत्वाचा आहे. आयोनिक बॉन्ड मध्ये आपण काय बघितलं काल, एकच मिनिट, की एक जण दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतो. जो देतो तो कॅटायन आहे, जो घेतो तो एनायन आहे. कॅटायन म्हणजे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, एनायन म्हणजे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. कॅटायन मध्ये इलेक्ट्रॉन कमी असतात, एनायन मध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन पेक्षा जास्त असतात. ठीक आहे. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्ह चार्ज अँड this negative charge is called ionic bond. Ionic bond is also called as electrovalent bond. It is also called as electrovalent bond. त्याचं नाव आपण लिहूया इथं. आयोनिक कंपाऊंड. ह्यालाच दुसरं नाव आहे इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंड. बघा, आयोनिक कंपाऊंड ह्याला और मध्ये इलेक्ट्रो व्हॅलंट कंपाऊंड. हे शब्द महत्वाचा आहे, कधीच विसरायचा नाही. आयोनिक कंपाउंड और इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाउंड. ठीक आहे, विसरू नका. त्याच्यानंतर कॅल्शियम ऑक्साईडचं मी तुम्हाला सांगितलं होतं करायला. कुणं केलंय, चला मला सांगायचं. कुणं केलंय त्यांनी मला सांगायचं. यस प्लीज. कुणं मला व्हॉट्सअप वरती पाठवले त्यांनी सांगा, केलं म्हणण्यापेक्षा. हा एक्झाम आहे उद्या. आज जेवढं होईल तिथपर्यंत येणार. व्हॉट्सअप वरती कुणं पाठवले मला. आज विद्यार्थी कमी आहेत, मला वाटतं त्यांना माहिती नाही.
कॅल्शियम ऑक्साईड वरती मला व्हॉट्सअप वरती पाठवा त्याचं फॉर्मेशन, मग तुमचं मी पाहतो आणि मला उद्यापर्यंत पाठवा. बर, चालतंय. बघा, आपापल्या मैत्रिणी जर कोणी जॉईन झालं नसतील तर फोन करून सांगा बरं, तुम्हाला कळत असेल की. भक्ती, तू काय कर, भक्ती कागणे, तू काय कर, श्रुतीला फोन करून सांग तुझ्या जवळ आहे तर जॉईन कर म्हणा मीटिंग. बाकीच्यांनी बघा आपापल्या मैत्रिणींना सांगा. बाकी दिसत आहेत मला बरेच जण, पण 1-2 जण नाही आहेत, 3-4 जण. ठीक आहे. तर आपण काल ऍनायन कॅटायन बघितले होते, ऍनायन आणि कॅटायन. तर मी थोडस ऍनायन कॅटायन साठी एक काम करतो इथं. राईट, बा पाहिजे तर कसली घाई करायची नाही. हा, बघा मी काय लिहितोय ते तुम्हाला पटतंय का. सर्वात पहिले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ ॲटम. पेपर थिअरीचा पेपर नाही होत्या ना, हा चॅप्टर झाल्यावर पूर्ण मग 3-4 चॅप्टर एकदाच एक थिअरी पेपर घेऊया. हा चॅप्टर होऊ द्या अगोदर. तर बघा, शेवटच्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. चला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सर्वांना कळलेत का? सांगा बरं, जरा पटापट सांगत चला. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी मध्ये फरक आहे का नाही? येस ऑर नो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी याच्यात फरक आहे की नाही? ते एक माहित असतं. ठीक आहे. मग आता आपण एक छोटस इथं लिहितोय बघा. आपण बघितलं एक ऍटम असतो, समजा काहीतरी ए नावाचा ऍटम आहे, तर त्याचा ऍनायन पण बनू शकतो आणि कॅटायन पण बनू शकतो. आपल्याला एवढंच बघायचं की ऍनायन केव्हा बनतो आणि कॅटायन केव्हा बनतो. बघा, बघा, जर समजा ह्याच्याकडे काहीतरी इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या मी लिहितोय. जर प्रोटॉन असतील, समजा म्हणतोय बरं काय मी, 10 आणि इलेक्ट्रॉन पण 10 असतील, तर ह्याचा अर्थ याच्याकडे इलेक्ट्रॉन इज इक्वल टू प्रोटॉन आहेत. इलेक्ट्रॉन इज इक्वल टू प्रोटॉन. मग हा झाला ऍटम आणि त्याच्यावरती चार्ज असतो 0. पण आपण तो दाखवत नाही, है का नाही? आपण दाखवतो का? नाही दाखवत. पण समजा ह्या ऍटमने एक इलेक्ट्रॉन गेन केला, आपण असं लिहितो, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ते इलेक्ट्रॉनचा चार्ज मायनस आहे म्हणून त्याच्यावरती मायनस लिहितात, कन्फ्यूज होऊ नका. तर गेन केल्यावरती त्याच्यावर कसला चार्ज येतो सांगा तुम्हीच आता मला.
माइनस और प्लस. यस, व्हेरी गुड. प्राजक्ता व्हेरी गुड. श्रुती, नीलाक्षी व्हेरी गुड. मायनस चार्ज म्हणजे काय झालं? म्हणजे काय झालं? हा ऍनायन झाला. काय झाला? ऍनायन. राईट. ह्या ऍनायन मध्ये तुमच्या काय लक्षात आलंय? प्रोटॉन 10 आहेत. इलेक्ट्रॉन 10 आहेत. बरोबर आहे का सांगा? येस और नो? येस और नो? एकट्या शुभमचं लक्ष आहे. श्रुती फुलमंटे, प्राजक्ता, नीलाक्षी, एकट्या शुभमचं लक्ष आहे. बाकीच्यांचं लक्ष कुठं आहे? आता नीलाक्षीला कळलं. काय चूक झाली सांगा बरं? मी सतत अशी चूक करतोय. क्वेश्चन काय आहे? ध्यान किधर है? बघा आता तर काहीच्या काही सुरू झालं. मी जे लिहिलंय ना हे, मी काय म्हटलं, हा ऍटम ए आहे, त्याच्याकडे प्रोटॉन 10 होते, इलेक्ट्रॉन 10 होते. लक्ष द्या, लक्ष द्या. त्यानं एक इलेक्ट्रॉन गेन केला, ऍक्सेप्ट केला, तर त्याच्याकडे आता प्रोटॉन 10 आणि इलेक्ट्रॉन 10 राहिले. असं मी म्हणतोय ते बरोबर आहे का? आता साक्षीच्या लक्षात आलं. बाकीचे काय चुका झालीत त्यांनी सांगा मला. श्रुती सांग. राईट, आता कळलं. एक्झॅक्ट मग काय पाहिजे? प्रोटॉन 8 नाही प्राजक्ता. कुठून आणले तू प्रोटॉन 8? आपण प्रोटॉन ना गेन केलाय ना लूज केलाय, जसे होते तसेच राहतात प्राजक्ता. इलेक्ट्रॉन 11. बाकी सर्वांनी राईट सांगितलं. प्राजक्ता तुझ्या लक्षात आलंय का? तू प्रोटॉन कडे कशाला चालली? प्रोटॉनला काहीच होत नाही, ते जेवढे होते तेवढेच राहतात बेटा. कळलं का? हा, आता सर्वांच्या लक्षात. श्रद्धाच्या पण आलं. पण तुम्ही लक्ष देत जावा. म्हणजे इथं संख्या बघा, त्याच्यामुळे तरी मी होईल तेवढं आरामातच घेतोय अशा गोष्टी. कन्सेप्च्युअल आहे ना, कन्सेप्च्युअल असले की त्याला आरामातच घ्यावं लागते बाळांनो. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे बघा, इथं लिहून ठेवतो असं. तर ऍनायन म्हटलं की प्रोटॉन लेस दॅन इलेक्ट्रॉन, किंवा अगोदर हे बघा, इथं उलट लिहितो मुद्दाम. इलेक्ट्रॉन 11 हाऊ, अगोदर किती होते? 10. मग त्याने एक इलेक्ट्रॉन गेन केला, म्हणजे त्याला एक इलेक्ट्रॉन आणखीन एक भेटला. तुझ्याकडे पांढऱ्या गोट्या बघा, समजायचं की ह्या पांढऱ्या गोट्या आहेत आणि ह्या काळ्या गोट्या आहेत. तुझ्याकडे अगोदर पांढऱ्या गोट्या 10 होत्या, काळ्या गोट्या पण 10 होत्या. तुला आणखीन एक काळी गोटी भेटली, तू गेन केली, कुणाकडून तरी भेटली काळी गोटी. मग तुझ्याकडे काळ्या गोट्या किती झाल्या? सांग बरं प्राजक्ता. कळलं का प्राजक्ता? मग तसं इलेक्ट्रॉन अगोदर 10 होते, आणखीन एक भेटला दुसऱ्याकडून, तर 11 झाले ना. थँक्यू अपूर्वा, थँक्यू. सेम टू यू. हॅपी टीचर्स डे टू ऑल ऑफ यू. ओके.
नाही नाही नाही, तसं नाही. ओके ओके ओके, जस्ट अ मिनिट प्राजक्ता, हे एक आपलं हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. तो असं नको समजू की त्याने एकच का घेतलं, दोन का नाही घेतलं. चला सर्वांनी, हा ठीक आहे, थँक्यू. टीचर्स डे बद्दल सर्वांना शुभेच्छा. आता चला, आता आपण इकडे वळूया. प्राजक्ता बघ, तुझं एकदम करेक्ट आहे, नो टेन्शन. तुला असं वाटत असेल की इलेक्ट्रॉन तर ह्याच्याकडे 10 आहेत, म्हणजे 2,8 आहे, मग ही कशाला घ्यायलाय. आता आपलं ते चालू नाही, कॅटायन आणि ऍनायन समजून सांगाल. नाही श्रुती, मॅथचा क्लास आहे का नाही सोरगेकर सर सांगतील. त्यांनी जर यस म्हणलं असेल तर असेल, जर त्यांनी काही म्हटलं नसेल तर नसेल. ठीक आहे. तर आता स्टॅबिलिटीचं इथं मी काहीच बोलत नाही, मी एक एक्झाम्पल घेतोय उगीच, की ऍनायन मध्ये काय होत असते आणि कॅटायन मध्ये काय होत असते, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यावर कमी झाल्यावर काय होते. ठीक आहे, ह्याचा स्टॅबिलिटीशी संबंध नाही, हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे, रियालिटीमध्ये असं होत नाही. आहे का नाही. 2,8, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन जर 10 असतील तर 2,8 आहे ना याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग हा ना घेईल ना देईल, कारण हा स्टेबल आहे. ठीक आहे, घेत नाही देत नाही. परंतु कॅटायन ऍनायन कसे फॉर्म होतात हे सांगण्यासाठी मी केले. कळलं का बरं तुम्हाला प्राजक्ता? प्राजक्ता, हा, हायपोथेटिकल एक्झाम्पल, जस्ट हायपोथेटिकल. खूप हुशार आहेत वालेकर. दिस इज हायपोथेटिकल. बरोबर आहे तुझं, की एक इलेक्ट्रॉन त्याने घेतला कशाला. तुम्ही तर काल सांगितलं स्टॅबिलिटी पाहिजे असते. ठीक आहे, त्याचा इथं काहीच संबंध नाही. आता हे उगच एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतले तुम्हाला कळावं म्हणून, की कॅटायन मध्ये कसे इलेक्ट्रॉन जास्त असतात, ऍनायन मध्ये कसे जास्त असतात आणि कॅटायन मध्ये कसे कमी असतात, बस, बाकी काही नाही. तर समजा त्याच्याऐवजी ह्याने एक इलेक्ट्रॉन लूज केला म्हणजे मायनस केला, लूज किंवा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन लूज केला त्याने एक, तर त्याच्यावरती बघा प्रोटॉन किती होते, 10. आता किती राहिले सांगा बरं. प्रोटॉन, एक इलेक्ट्रॉन काढून टाकला त्यानं, स्वतःमधला एक इलेक्ट्रॉन काढून टाकला, त्याच्या खिशातली एक काळी गोटी त्यानं फेकून दिली. तर सांगा आता पांढऱ्या गोट्या किती राहणार. येस, प्राजक्ता, मी प्रोटॉन म्हणतोय, कन्फ्यूज होऊ नका बरं. त्यानं फेकून काय दिलं, प्रोटॉन फेकून दिलाय का, त्याने इलेक्ट्रॉन फेकून दिलाय बेटा. प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये असतात, हे बघा 10 प्रोटॉन्स न्यूक्लियस मध्ये आहेत आणि त्याच्या भोवती फिरायले 10 इलेक्ट्रॉन्स, असं समजा तुम्ही. मग हा इलेक्ट्रॉन फेकून दिलाय, मग प्रोटॉन कशाला कमी होतील. प्राजक्ता सांग जरा. येस साक्षी, तुझं एकदम करेक्ट आहे, दोन्ही एकदम उत्तर राईट दिलीस. प्राजक्ता प्लीज, तुला जरा कन्फ्यूज व्हायलंय म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा म्हणतोय. बघ मी काय म्हटलो, एक इलेक्ट्रॉन त्याने काढून टाकला. तू अगोदर इकडे लक्ष दे ना, हे बघ इथं त्याच्याकडे 10 प्रोटॉन आहेत आणि 10 इलेक्ट्रॉन आहेत. बरं मला एक सांगा, आवाजामध्ये बॅकग्राऊंड व्हॉइस यायलाय का कोणाचा. साक्षी, आवाजामध्ये कुणाचा बॅकग्राऊंड व्हॉइस यायलाय का. नाही, मग का काय क्लिअर यायलाय. क्लिअर तर आहेच मग मला वाटतंय. क्लिअर येत नाहीये का आवाज. आवाज क्लिअर येत नाही. हा क्लिअर आहे बेटा. साक्षी तुझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम असेल, जरा पाहून घे, कारण आवाजाला माईक वगैरे चांगलं आहे आपलं. तर प्राजक्ता मला एकदा तू सांग बरं लवकर, अगोदर 10 प्रोटॉन होते, 10 इलेक्ट्रॉन होते, त्यातला एक इलेक्ट्रॉन फेकून दिला, प्रोटॉन कशाला कमी झाले. प्रोटॉन तेवढेच राहतील, 10 राहतील का नाही सांग बरं जरा प्राजक्ता, फटाफट सांग. येस, आता मला तूच सांग इलेक्ट्रॉन किती राहतील.
9 राहतील. कळलं आता? मग प्लस चार्ज 10 आहे आणि मायनस चार्ज 9 आहे. पाहिजे तर प्लस मायनस पण लावूया ह्याला आपण, ते पण कळेल तुम्हाला. मग ते पण कळेल व्यवस्थित की बाबा प्लस चार्ज काय यायलाय, मायनस चार्ज काय यायलाय. मी काल हे सर्व सांगितलं होतं, पण तरीही पुन्हा माहित असणं गरजेचं आहे. कारण हे बघा, प्रोटॉन म्हणजे प्लस, इलेक्ट्रॉन म्हणजे मायनस असतात. मग इथे +10 -11 म्हणून ह्याच्यावरती मायनस चार्ज, इथं +10 -9 म्हणून ह्याच्यावरती +1 चार्ज. मग तुमचा हा A+ बनतो, ज्याला की आपण कॅटायन म्हणतो. आणि कॅटायन मध्ये आपल्याला काय दिसलं? प्रोटॉन इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉन. आणि कॅटायन आणि एनायन ह्या दोघांना मिळून आयन्स असं म्हणतात. पहा, कॅटायन आणि एनायन्स ह्या दोघांना मिळून आयन्स असं म्हणतात. बघा बरं, जरा कळलं का? आयन. बघा कशा प्रकारे आपण जोड घातलं ते. आयनचे 2 प्रकार, कॅटायन, एनायन. ठीक आहे. कॅटायन एनायन विषयी सर्व क्लिअर आहे का? कुणावर कोणता चार्ज आहे, कुणा इलेक्ट्रॉन गेन केलेला असतो, कुणाकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, कुणाकडे प्रोटॉन जास्त आहेत, वगैरे वगैरे. हे जर क्लिअर असेल तर पुढे चलूया. ठीक आहे. ओके. मग त्याच्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन, हे जरी कळलं असेल तर मला एका उदाहरणाचं उत्तर द्या. समजा मॅग्नेशियम आहे, त्यात इलेक्ट्रॉन 12 आहेत, 2,8,2 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर त्यातले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सांगा बरं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बहुत अच्छे, बहुत अच्छे, बहुत अच्छे, बहुत ही अच्छे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे फॉस्फरस आहे, त्याकडे 15 आहे, 2,8,5, त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सांगा बरं. गुड, 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 बहुत अच्छे. अरे अंजली, 8 कुठून आले? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 8 कुठून आले बेटा? कृष्णा, 3 कुठून आले? नीलाक्षी, 3 कुठून आले? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतोय मी, व्हॅलन्सी नाही, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. फरक आहे का नाही? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मी किती वेळेस सांगितलं 2 गोष्टींमध्ये फरक आहे म्हणून? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी ह्याच्यात फरक आहे ना? हे बघा, व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ह्याच्यात फरक आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? आहे शेवटची कक्षा ही आहे बघा, 5 आहेत. ठीक आहे. आता मला व्हॅलन्सी किती आहे सांगा, याची व्हॅलन्सी सांगा. यस, 8 - 5 3. आता नीलाक्षीला कळलं. 8 - 5 किती येणार ह्याची व्हॅलन्सी? 3. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी याच्यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे. राईट. त्याच्यानंतर मला तुम्ही आता तुमच्या मनानं स्वतःहून करून सांगायचंय, स्वतःहून करायचंय आणि मला सांगायचंय. तुम्ही क्लोरीन 17 आहेत त्याच्याकडे इलेक्ट्रॉन टोटल, त्याकडे प्रोटॉन किती असतील सांगा बरं. गुड. श्रद्धा, तुझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे बेटा, बाकीच्यांना एवढी अडचण नाही आवाजाची. 17, व्हेरी गुड. आता मला सांगा ह्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतील. श्रुती, व्हेरी गुड. श्रुती 2, व्हेरी गुड. प्राजक्ता, शुभम,
श्रुती केंद्रे. काय झालं श्रुतीवन, 17 कुठून आणले? तू पहिल्याच उत्तर दिलीस वाटायला. मी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन विचारतोय. हा, व्हेरी गुड श्रुती. नीलाक्षी, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे आले बेटा? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करा त्याचं. 2,8,7 आहे का नाही? टोटल 17 झाले पाहिजे. तर 7 आहेत त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. तर त्याची व्हॅलन्सी सांगा बरं आता किती असेल? गुड 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 गुड, बहुत अच्छे बहुत अच्छे बहुत अच्छे बहुत अच्छे. नीलाक्षी आलं, व्हेरी गुड. मला एकच म्हणायचंय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी मध्ये कन्फ्यूज व्हायला नको. आता व्हॅलन्सी म्हणजे तुम्हाला एक कळलं असेल बघा, त्याच्यावर जो चार्ज येतो ना तोच असते व्हॅलन्सी. जसं की आता मॅग्नेशियम आहे 2,8,2. आता हे त्यानं 2 इलेक्ट्रॉन काढून टाकले, तर त्याच्यावर चार्ज किती येईल सांगा बरं जरा. 2 इलेक्ट्रॉन कमी झाल्यावर 2+ बेटा. प्राजक्ता मायनस नाही येणार. इलेक्ट्रॉन कमी झाले की प्रोटॉनची संख्या वाढते, बरोबर आहे का नाही? बघा बरं, इथे लिहिले मी, इलेक्ट्रॉन काढणे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे कॅटायन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे एनायन. प्रॉपरली लक्ष द्या. 2 इलेक्ट्रॉन काढले, लॉस झाला की प्लस चार्ज, मग 2+ येतो. आणि समजा ऑक्सिजन आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,6, तर हा 6 तर काढू शकत नाही. त्याच्याऐवजी तो काय करतो, 2 एक्स्ट्रा घेतो कुणाकडून तरी. जर ह्यानं 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले, गेन केले, तर ह्याच्यावरती किती चार्ज येईल सांगा बरं? 2 इलेक्ट्रॉन जर याने गेन केले तर किती चार्ज येईल? -2 येईल. किती येईल? -2. म्हणजे हा बनणार. मग हे जे चार्ज आहे ना, हे चार्जलाच त्याची व्हॅलन्सी म्हणतात. हे जे वर चार्ज दिसतोय ना तुम्हाला, चार्ज इज नथिंग बट इट्स व्हॅलन्सी. कळलं का रे हे वाक्य? हे कळलं का रे तुम्हाला? चार्ज इज व्हॅलन्सी. चार्ज, त्या एनायन आणि कॅटायनवर जो चार्ज असतो त्यालाच आपण त्याची व्हॅलन्सी म्हणतो. उगाच सोपं आहे रे. काय आहे याच्यात? ठीक आहे. त्याच्यानंतर आता व्हॅलन्सी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक कळेल, कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये. व्हॅलन्सी इंडिकेट्स नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म, म्हणजे जेवढी व्हॅलन्सी तेवढे बॉन्ड फॉर्म करते बघा. 4 व्हॅलन्सी असेल तर 4 बॉन्ड फॉर्म करते. पण कोव्हॅलंट बॉन्ड, कारण आयोनिक बॉन्डला संख्या नसते, नंबर ऑफ बॉन्ड्स नसतात. हे खरं तर वाक्याची गरज नाही तुम्हाला आत्ताच. का? कारण आणखीन कोव्हॅलंट बॉन्ड झालाच नाही तर तुम्हाला ते नंबर ऑफ बॉन्ड कळायचं नाही असं मला वाटतं. पण मी एक तुम्हाला सांगतो, इथं एक सोपं तुमच्यासाठी लिहून ठेवतो, खूप सोपं, हे खूप महत्वाचं आहे. व्हॅलन्सी इज इक्वल टू चार्ज. हे मात्र कामाचं वाक्य आहे. चार्ज विसरू नका. हे तुमच्या कुठं तर वहीत लिहून ठेवा, कारण तुमच्या नोट्स मध्ये नसणार आहे मी जे तुम्हाला पाठवल्यात त्या. चार्ज ऑन आयन, इट इज ऑल्सो इक्वल टू नंबर ऑफ बॉन्ड्स. पण ते कोणते? कोव्हॅलंट बॉन्ड्स. कारण ते तुम्हाला आत्ता नाही कळायचं, घाई करू नका म्हटलंय ना मी. म्हटलं ज्यावेळेस ज्याला थांबा की त्याला थांबायचंच. नंबर ऑफ, नुसते बॉन्ड्स म्हणण्यापेक्षा मी काय लिहितो बघा इथं, कोव्हॅलंट बॉन्ड्स, नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. तर व्हॅलन्सीचं पहिलं कळलं का तुम्हाला? चार्ज ऑन आयन. हे खूप महत्वाचं आहे सध्यासाठी तुम्हाला. चार्ज ऑन आयन. चला, हे कळलं का रे? हे कळलं का? हे कळलं का? हे कळलं का? राईट. आता याच्यानंतर हे बघायचं आपल्याला, व्हॅरिएबल व्हॅलन्सी. आता कधी कधी असं दिसून आलंय, उदाहरणार्थ बघा,
काही ऍटम्स जसं की कॉपर कधी कधी +1 चार्ज घेतो, तर कधी कधी त्याच्यावर +2 चार्ज असतो. त्याच्यानंतर मर्क्युरी कधी कधी त्याच्यावर +1 असतो, तर काही कंपाऊंड मध्ये +2 असतो. फक्त बघून घ्या मी काय सांगतोय. आयर्न कधी कधी +2 तर कधी कधी +3. टीन कधी कधी +2 तर काही कंपाऊंड मध्ये +4. बरोबर आहे. असे काही ऍटम आहेत की त्यांचा जो चार्ज आहे तो फिक्स नाही. तर सोडियम जर बघितलं तर त्याचा चार्ज फिक्स आहे, त्याच्यावरती कोणत्याही कंपाऊंड मध्ये +1 चार्ज असतो फिक्स. पण कॉपर वरती चार्ज फिक्स दिसतोय का तुम्हाला? फिक्स नाही आहे का नाही? मग फिक्स नसेल तर त्याला आपण शब्द काय वापरणार? व्हॅरिएबल, बदलणारा. शब्द कळला का रे? व्हॅरिएबल शब्द कळला का? व्हॅरिएबल म्हणजे बदलणारा चार्ज. मग असे काही ऍटम आहेत की त्यांच्यावरचा चार्ज बदलतो. चार्ज बदलतो म्हणजेच व्हॅलन्सी बदलते. बरोबर आहे का रे? चार्ज बदलला म्हणजे व्हॅलन्सी बदलली का नाही? कारण व्हॅलन्सी म्हणजे चार्ज आहे, मी सांगितलंय. म्हणून त्यांची व्हॅलन्सी फिक्स म्हणता येईल का व्हॅरिएबल म्हणता येईल? सांगा बरं. त्यांची व्हॅलन्सी, अशा ऍटमची व्हॅलन्सी कॉपर, मर्क्युरी, आयर्न, ह्यांची व्हॅलन्सी व्हॅरिएबल म्हणता येईल का फिक्स म्हणता येईल? गुड. थोडक्यात लिहा बाळांनो. हा बघा, प्राजक्ताला कळलं. नुसतं व्ही लिहिलंय तिनं. शुभम तुम्ही उगच जास्त व्हॅरिएबल एवढं कशाला टाईप करता? नुसतं व्ही लिहायचं आणि बाजूला व्हायचं. सो व्हॅलन्सी कशी आहे? व्हॅरिएबल आहे, बदलत राहते. अशा ऍटमची. सोडियमची मात्र फिक्स आहे. चला, बाकीच्यांनी उत्तर दिली नाहीत मला. लवकर लवकर सांगा, लवकर लवकर सांगा. असे ऍटम्स जसे की कॉपर, मर्क्युरी, आयर्न यांची व्हॅलन्सी सतत बदलायला, म्हणजे काही कंपाऊंड मध्ये 1, काही मध्ये 2. बघा व्हॅलन्सी कशी आहे? 1 आहे, 2 पण आहे. मर्क्युरीची पण 1 आहे, 2 पण आहे. आयर्नची पण कधी 2 आहे तर कधी 3 आहे. टीनची 2 आहे तर कधी 4 आहे. म्हणजे असं त्यांची व्हॅलन्सी व्हॅरिएबल आहे. मला एवढंच सांगायचंय. मग तुम्ही जर बघितलं तर व्हॅरिएबल व्हॅलन्सी नावाचा कन्सेप्ट आहे. व्हॅरिएबल व्हॅलन्सी म्हणजे काय सांगतंय? मग वेगवेगळ्या कंडिशन मध्ये, अंडर डिफरंट कंडिशन्स, ऍटम्स ऑफ सम एलिमेंट, काही एलिमेंटचे ऍटम, जसं की कोण? कॉपर, मर्क्युरी, आयर्न. काही एलिमेंटचे ऍटम्स गिव्ह अवे और टेक अप डिफरंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे उगं वाक्य मोठं केलंय, पण टेन्शन घेऊ नका. गिव्ह अवे म्हणजे वेगवेगळी संख्या इलेक्ट्रॉनची देतात किंवा घेतात. त्यांचं काही फिक्स नसते. सोडियम कसा आहे? हमेशा एकच इलेक्ट्रॉन देतो. तर क्लोरीन हमेशा एकच घेतो. पण काही ऍटमचं फिक्स नसते, कधी 2 देतात तर कधी 1 देतात. अशा केसेसमध्ये, इन सच केस, दीज एलिमेंट्स, असे एलिमेंट्स एक्झिबिट मोर दॅन 1 व्हॅलन्सी. एक्झिबिट म्हणजे दाखवतात, एकापेक्षा जास्त व्हॅलन्सी दाखवतात. दिस प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इज कॉल्ड व्हॅरिएबल व्हॅलन्सी. ह्याला आपण व्हॅरिएबल व्हॅलन्सी असं म्हणतात. व्याख्या कळली का? मग आता माझ्यासोबत एक वेळेस म्हणायची है का नाही? चला. येस, एच जी इज ऑल्सो व्हेरी गुड. एच जी म्हणजे मर्क्युरी. चला म्हणा आता सर्वांनी पहिल्यापासून. कमॉन. अंडर डिफरंट कंडिशन्स, द atoms of some elements give away or take up different number of electrons. In such case, these elements exhibit more than one valency. This property of elements is called variable valency. पुन्हा एकदा वन मोर टाइम. मोठी आहे ना व्याख्या? पुन्हा एकदा चला, पुन्हा एकदा. Under different conditions, the atoms of some elements give away or take up different number of electrons. In such case, these elements exhibit more than one valency. This property of element
इज कॉल्ड वेरिएबल वैलेंसी। दिमाग में घुसा या नहीं घुसा, बोलो एक बार। दिमाग में घुस गया ना, राइट। यस, अशी व्हेरिएबल व्हॅलन्सी दाखवणारा कोण आहे? कॉपर. त्याचा सिम्बॉल आहे Cu. त्याची व्हॅलन्सी कधी 1 आहे तर कधी 2 आहे. 1 असेल तर Cu प्लस लिहिणार, 2 असेल तर Cu2 प्लस. आता 1 असली व्हॅलन्सी की त्याला क्यूप्रस म्हणतात, 2 असली की क्यूप्रिक म्हणतात. बघा, नुसतं एलिमेंट असलं की त्याला कॉपर म्हणायचं, असं असलं की त्याला क्यूप्रस म्हणायचं, आणि असं असलं की त्याला क्यूप्रिक म्हणायचं. बघा, चार्ज कमी असला की अस लावतात, चार्ज जास्त असला की इक लावतात. चार्ज कमी असल्यावर शेवटी अस, जास्त असला की इक. जसे बघा, चार्ज कमी आहे मर्क्युरस, चार्ज जास्त आहे मर्क्युरिक. मी असं नाही म्हणत की 2 ला इक लावायचं, असं नाही, कमी आणि जास्त असं आहे ते. आता इथं 2 आहे तर इक लावलंय, इथं 2 आहे तर अस लावलंय, म्हणजे ते 3 पेक्षा कमी आहे ना हे, असं दोघात कंपॅरिझन करतात. मग 2 कमी आहे म्हणून अस, जास्त आहे म्हणून इक. 3 ला कमी आहे स्टॅनस, स्टॅनिक. कमी प्लंबस, प्लंबिक. कस काय, कळायला ना सर्व? आणि गोल्ड ऑरस, ऑरिक. हे पाठ करावं लागते, कुणावर प्लस. हे इथं प्लस आहे, कॉपरला कसं होतं 1 प्लस आणि 2 प्लस. तर गोल्डचं कसं आहे 1 च्या नंतर डायरेक्ट 3 आहे बरं का, हे पाठ करावं लागतं व्यवस्थित.